Hello, dear children. Today we are going to understand, we are going to see the description of the poem Trees Are the Kindest Things I Know. In the title itself, the poet tells us that trees are the kindest things. Kindest. This word is a superlative degree word. Now, in future, when we are going to study the grammar, that time I am going to tell you all the degrees. In this degrees, the words that are used are adjectives. Adjectives, visheshan. What is adjective? Adjective is that word which gives us extra information about the noun. In this case, kindest is the superlative degree word. This word gives us more information about the trees. So here, the basic word or the positive degree word is kind. The comparative word of that is kinder, and the superlative degree word is kindest. Superlative is the highest quality. So, the poet says that trees are the kindest things I know. It means that there is nothing more kind than the tree. So, here now we are going to see the poem. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. The poet says that trees are the kindest things and they do not harm anyone. ते कोणालाही इजा पोहोचवत नाहीत. They simply grow. They keep on growing on themselves and spread a shade for sleepy cows. Not only that, and gather birds among their boughs. The meaning of boughs is branches. They not only keep on growing, but they provide shelter for the animals and for the birds. म्हणजे प्राण्यांना आणि पक्ष्यांना आसरा देण्याचं काम सुद्धा ही झाडं करत असतात. हे जे छोटे छोटे पक्षी असतात हे या झाडांच्या फांद्यांच्या मध्ये आपलं घरटं बांधतात. त्या फांद्यांच्या मध्ये ते राहतात. त्या झाडांना जर छोटी फळं असतील किंवा झाडांच्यावरती छोटे कीटक असतील ते खाऊन आपलं पोट भरण्याचं कामसुद्धा हे पक्षी करत असतात. सो these trees they provide shade for the animals and for the birds. They give us fruit in leaves above and wood to make our houses of. Not only for the animals but for human beings, for us, they give us fruits and wood to make our houses, and it provides timber, it provides wood, it provides fruits for human beings. So in this way, these trees they provide help for the animals also and for the human beings also. And leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. Halloween is a small festival which is celebrated in the western countries. हा एक छोटासा असा उत्सव आहे की जो पाश्चात्य देशांच्या मध्ये ऑटममध्ये, ऑटम हा काय आहे, शरद ऋतू आहे. ऑटममध्ये त्या ठिकाणी पाश्चात्य देशांच्या मध्ये साजरा केला जाणारा एक छोटासा उत्सव आहे. आणि या ऑटममध्ये काय होतं तर झाडाची पानं गळून पडत असतात. आणि याचाच अर्थ काय की हे सगळं अवतीभोवतीचं वातावरण जे आहे किंवा निसर्ग जो आहे हा निसर्ग नवीन गोष्टींच्यासाठी तयार होत असतो. त्या झाडांचे पानं गळून पडतात याचाच अर्थ त्या झाडांना नवीन पालवीसुद्धा येणार आहे. आणि याची तयारी या ठिकाणी हा निसर्ग करत असतो. आणि हा छोटासा उत्सव इथले लोक सेलिब्रेट करत असतात. त्याला हॅलोवन असं म्हणायचं. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवन. आणि त्यावेळेला ही शेकोटी पेटवून वगैरे त्या ठिकाणी हा छोटासा उत्सव त्या ठिकाणी हे पाश्चात्य देशातले लोक सेलिब्रेट करत असतात. अँड इन स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि मग पुढे वसंत ऋतूमध्ये याच झाडांना नवीन पालवी येते. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आता इथे दे आर द फर्स्ट असं म्हटलंय. हू आर दिस दे? दिस दे आर नन अदर दॅन द ट्रीज.
हे दे म्हणजे कोण आहेत? झाडं आहेत. सो द पोएट सेज दॅट दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि ही झाडंच सकाळी ज्या वेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला सूर्याची कोवळी किरणांना स्पर्श करण्याचं भाग्य या झाडांनाच सर्वप्रथम लाभतं. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. नॉट ओनली दॅट, बट दीज पर्टिक्युलर ट्रीज आर द लास्ट हू सी द चेंज इन द ॲटमॉस्फिअर. आपल्या बाहेर किंवा आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत हे बदलसुद्धा ही झाडंच सर्वप्रथम पाहतात. संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होत असतानाचं जो काही पिरियड आहे हा पिरियड ही झाडंच त्याचे साक्षीदार असतात. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबी. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा चंद्र आकाशामध्ये तरंगत असतो त्यावेळेला ही झाडं काय करत असतात? दे हम अ ड्राउझी ललबी. हम सिंग म्हणतात. काय म्हणतात? अ ड्राउझी ललबी, अंगाई गीत म्हणत असतात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो. आणि या झोपेला आलेल्या मुलांचं जे अंगाई गीत आहे हे अंगाई गीत फार फार वर्षापासनं ही झाडं म्हणत आहेत. आता प्रत्यक्षामध्ये झाडं बोलू शकतात का? नाही. पण तरीसुद्धा या झाडांचा संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला वाऱ्यामुळं जो मंद पानांची सळसळ होत असते दॅट इज बीन कम्पेअर्ड टू द ललबी. जे गीत आई आपल्या बाळाला झोपवण्यासाठी हळू आवाजामध्ये त्या ठिकाणी म्हणत असते त्याची तुलना कवीनं कशाशी केलेली आहे? या झाडांच्या किंवा पानाच्या सळसळीशी केलेली आहे. सो द पोएट सेज दॅट दे हम अ ड्राउझी ललबी ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो. Trees are the kindest things I know. And the poet says that these trees are the kindest things that I know. आणि म्हणून ही झाडं काय आहेत? काइंडेस्ट आहेत. दे आर द पर्टिक्युलर क्रिचर्स ऑर द ऑब्जेक्ट्स ऑर द थिंग्स दॅट प्रोव्हाइड अस एव्हरीथिंग. ही झाडं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देतात. दे गिव अस शेल्टर, दे गिव अस फ्रूट्स, दे गिव अस वूड, isn't it? Not only that, but they gives us oxygen, they gives us rainfall, all the things which are there for the benefit of the human beings, they give us to us. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांची काही अपेक्षा आहे का आपल्याकडून? नाही. पण तरीसुद्धा आपण मात्र काय केलेलं आहे? या झाडांची अमर्याद तोड मात्र केलेली आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. निसर्गचक्र जे बदललेलं आहे ते निसर्गचक्र बदलण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. त्यामुळं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ही जी झाडं जी आपल्याशी फ्रेंडली आहेत, जी आपल्याला उपयुक्त आहेत, अशा झाडांचं संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सो द पोएट ट्राईज टू टेल अस द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्रीज. आणि कवीनं या कवितेच्या माध्यमातून झाडांचं महत्त्व आपल्याला जाणवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही मुलं उद्याचे नागरिक आहात. सो इट इज युअर रेस्पॉन्सिबिलिटी. यू हॅव टू शोल्डर द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ टेकिंग केअर ऑफ दिस नेचर, isn't it? So these particular poems are not only for the examination purpose, but we have to take some moral from these particular poems. Okay, so today after listening to this particular explanation, now what you all are going to do, read the poem once again and copy down the poem in your notebook. Thank you, dear children.